काय असं जुनी पाणी माणसं कामावर येतात, नवीन मुलं काय आता कोण कामावर यायला तयार होत नाही. आपलं जसं इतर अन्न शिजवलं जातं घरात, त्या प्रकारे इथं गुळ शिजवला पण जातो. शिजवला जातो. म्हणजे साखरेमुळे गुळाचा गोडवा वाढला, पण गुळ उद्योगातील गोडवा कमी झाला. कमी झाला, भरपूर कमी झाला. मराठा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी चटणी, कोल्हापुरी मसाला आणि कोल्हापुरी गूळ. आजच्या व्लॉगमध्ये आपण कोल्हापुरी गुळाबद्दल माहिती करून घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्राची प्रसिद्ध पुरणपोळी, खीर, अनारस, चिक्की याशिवाय इतर खूप पदार्थ आहेत ज्यांचा गोडवा वाढवतो तो हाच गूळ. आणि या गुळासाठीच प्रसिद्ध आहे कोल्हापुरी गूळ. हा कोल्हापूरचा गूळ प्रामुख्याने USA असेल, UK असेल, दुबई असेल ह्या बाहेरच्या देशांमध्ये निर्यात केला जातो. हा गूळ प्रत्यक्षात बनतो कसा, या गुळाला गोडवा येतो कसा, याची सर्व प्रक्रिया कशी होते, सध्याच्या काळामध्ये या गुळासमोर आव्हाने काय आहेत, गुराळघरांसमोर आव्हाने काय आहेत, या गुळाची सध्याची स्थिती काय आहे, हे सर्व आपण आजच्या या व्लॉगमध्ये समजून घेणार आहोत. हा कोल्हापुरी गूळ कसा बनतो, त्याची प्रक्रिया काय होते हे समजून घेण्यासाठी आज आपण आलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बांबोडे गावातील या गुराळघरामध्ये. चला पाहूया कोल्हापूरचा गूळ कसा बनतो. आज या गुराळघरावरती आपल्यासोबत आहेत बबन कुंभार, जे इथले गुळवे आहेत. आणि हे सगळी प्रक्रिया, ऊसाचा ऊस इथं गूळ कसा बनतो, त्यानंतर सगळं काम कसं चालतं याची आपल्याला सगळी माहिती ते स्वतः देणार आहेत. तर त्यांचं मी पहिल्यांदा इथं आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. नमस्कार काका. नमस्कार. गूळ बनवण्याची जी मुख्य प्रक्रिया असते ती सुरू होते इथून. हा जो आपल्याला मागं दिसतोय हा सगळा गूळ बनवण्यासाठी आणलेला ऊस आहे. हा ऊस इथून या मशीनमध्ये टाकला जातो. या मशीनमधून त्या गुळातील रस सगळा बाहेर काढला जातो. तो इथं साठवला जातो आणि नंतर मोटरच्या साहाय्याने तो पलीकडे घेतला जातो. पलीकडे एक काईल आहे, त्याच्यामध्ये हा सगळा रस तिथं जमवला जातो आणि गुळाची मुख्य प्रक्रिया असते ती तिकडे चालू होते. आता ऊसामधून निघालेला रस इथं काईलमध्ये ओतण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती प्रोसेस काय होते ते सर आता आपल्याला सांगणार आहेत. आता कायलेमध्ये रस ओतलेला आहे, तिची ढोरमळी काढलेली आहे, बटाटे टाकलेलं आहे. आता शिजून तिची प्रक्रिया गुळामध्ये तयार होणार आहे. थोड्याच वेळात ती तयार होणार. या पूर्ण प्रोसेसला इथून पुढच्या साधारणतः किती वेळ लागतो? तरी एक 2-3 तास लागतात. पूर्ण कायला आदान व्हायला 3 तास लागतात, 2.5-3 तास लागतात. आता ही कायला आदान झाल्यानंतर मग त्यानंतर पुढं दुसरं आदान चालू होतं आणि हे तिकडं ओतलं जातं. ते ओतलं जातं, ते घोटलं जातलं, ती नंतर प्रक्रिया तुम्हाला बघण्यास मिळणारच ती. आणि ही प्रक्रिया कशी होते म्हणजे जरा थोडं डिटेलमध्ये सांगणार? हे म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला रस सोडल्यानंतर त्याची मळी काढली जाते, मोठी मळी काढली जाते. त्यानंतर रस स्वच्छ करून घेतला जातो. रस स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यात केमिकल थोडं टाकून शेणे कोल्हापुरी गूळ हा प्रसिद्ध गूळ आहे, तो तयार केला जातो त्यातून. कायलीला जे मेन इंधन असतं, जो जाळ असतो तो इथून जातो, याला बोलतात चिपाड. आणि हे चिपाड इथं टाकण्याचं काम हे काका करतात. काका तुम्ही जे काम करता याला काय म्हणतात नेमकं? ह्याला चुलवाने म्हणायचा. चुलवाने म्हणजे हे चूल मारणारा. हे आम्ही आता जवळजवळ 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वीपासून करतो हे काम. हे कोर्सच आहे म्हणायचं हे एकतर्फी. म्हणजे कमी जास्ती लावायचं, कमी लावायचं का जास्त लावायचं ते आमच्याकडे असते, जबाबदारीचं आमच्याकडे असते. म्हणजे जर कमी वेळात करायचं असला तर जास्त इंधन द्यायला पाहिजे. जादा लावलं की तिकडे करापते काय ते बाद होतं. कमी प्रमाणात लावलं की ते बरोबर येतं, शिजून निघतं, असं आहे.
म्हणजे जे आपल्याला वरती मगाशी ते दिसत होतं फेसाळलेला होता किंवा त्याच्यावरती जी प्रोसेस चालू होते त्याचं मुख्य इंधन इथं आहे. हो, मग ते कमी जास्त लावायला लागतं आणि ते त्याने सांगायची काही गरज नाही, आपण लावायला लागतं व्यवस्थित. नाही लावलं व्यवस्थित तर ती मळी फुटली की सगळी घाण होऊन जाते, ती होत नाही तयार, असं होतं. म्हणजे इथं काही चुका झाल्या तर पुढं गुळात पण त्याचा बाद होतं, ते गुळ बाद होतो, ते व्यवस्थित लावायला लागते. तसा अनुभव कधी तुम्हाला आला आहे? आलाय की एक वेळा, असा अनेक वेळा आलाय. एक वेळा असे ते आदनं बाद झालेले आहेत, असे 2-3 वेळा असा अनुभव आलेला आहे. मग तो गुळ त्या कायलमधला पूर्णच खराबच होतो, खराबच होतो, त्याचा पुनर्वापर काय होत नाही, काळा होतो पाक, त्याचा काय उपयोग नाही, असं आहे. म्हणजे आता जो काळा गुळ असतो, जो मार्केटमध्ये काळा गुळ मिळतो, तो अशाच पद्धतीने जास्त इंधन देऊन करतात का? हां, ते म्हणजे ते मळी असते वरची निघालेली असते, त्याचा तयार केलेला असतो तो काळा गुळ होते. म्हणजे रस काढून झाल्यानंतर जो जो ऊस राहतो शिल्लक, तो पण वाया नाही जात, तो पण इथं कामाला येतो. ते येतो कामाला, तो काढून त्याला गाळण करून व्यवस्थित हे करून मग ते टाकून द्यायचं, तिकडे ओतून टाकते, असं करते. ही प्रक्रिया होती. जो काईल पेटतो तिथं त्याला जे इंधन दिलं जातं ते इथून दिलं जातं, त्याची सगळं काम इथं पार पडतं. आता गुळ थोडा तुम्ही बघू शकता, तिकडे गुळ थोडासा फेसाळलेला दिसतोय. तर ही प्रक्रिया नेमकी काय आहे, तिथून ते गुळातून काहीतरी बाहेर सुद्धा काढतायत, तर ही प्रक्रिया नेमकी काय आहे ही आता आपण समजून घेऊया. तर नेमकी आता काय प्रक्रिया सुरू आहे? आता प्रक्रिया आहे, गुळ शिजण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. आता त्यातली वरची मळी घाण जी आहे ती बाहेर काढण्यात येत आहे. आता थोड्या वेळात ते गुळ तयार करायची पोझिशन सुरू होणार. म्हणजे आता जो कायलीमध्ये जो सुरुवातीला रस ओतला, त्यानंतर आता हे किती वेळानंतर सुरू आहे? हे एक तासभर अगोदर आहे. म्हणजे ज्यावेळी कायलीतून यामध्ये ज्यावेळी रस ओतला त्यानंतर आता हा फेस आलेला असं थोडा दिसतोय, याच्यामध्ये 1 तासाचा काळ यामध्ये गेला आणि त्याच्यामध्ये ते तुम्ही काय म्हटलं, ढोरमळी वरची मळी काढायची आहे. पहिल्या सुरुवातीला ढोरमळी काढायने, ढोरमळी काढल्यानंतर मटेरियल टाकणे, म्हणजे थोडे पावडर किरकोळ भेंडी पावडर इकडे तिकडे टाकून शिने ते तयार करणे. आताची शिजायची प्रक्रिया चालू आहे. 1 तासाभरात एक गुळ तयार होण्याची प्रक्रिया चालू होणार. म्हणजे जी आता प्रामुख्यानं जी मेन प्रक्रिया आहे ती गुळ ह्याला शिजणं म्हणतात. म्हणजे आपल्या भाषेत काय म्हणतात? आपल्या मते हे शिजणे, गुळ शिजणे. म्हणजे आपल्याला जो गुळ दिसतो तो इथं शिजवला पण जातो. आपलं जसं इतर अन्न शिजवलं जातं घरात, त्या प्रकारे इथं गुळ शिजवला पण जातो, शिजवला जातो. आता शिजायची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे आता 1 तासाभरात ते पूर्ण होणार.
आता गुळ कायलमधून काढून इथं आता टाकण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया काय, याला काय म्हणतात? याला गुळ घोटून शिनी गुळ तयार करायचं चालू आहे. गुळ पातळ असतो ते घोटून शिनी पांढरा करण्यात येत आहे. हे आता कोल्हापुरी गुळ तयार होणार एकदम ओरिजिनल. आणि मग आता हे जो चौकोनी हौद दिसतोय त्याला काय म्हणतात? वाफा म्हणतात, गुळाचा वाफा. अच्छा, जे गुळाच्या वाफ्यामध्ये आता गुळ टाकला आणि तो गोठवायचा चालू आहे. घोटायचं चालू आहे. गुळाच्या वाफ्यात गुळ टाकून शिनी घोटायचं चालू आहे. ही प्रक्रिया किती वेळ चालते? एक 5-10 मिनटं जाते. 15 मिनटं, फक्त 15 मिनटं. 15 मिनटं ते सोकून शिनी बकेटमध्ये भरायचं, घम्यात भरायचे. बकेटला काय म्हणतात? घमे. घम्यात भरायचे आणि ते 1-2 तासानं परत गुळ तयारच होतं. आणि ते घमे सुकले की ते नंतर काढले की पाडायचे. मग पूर्ण गुळ तयार झाला. तर आपण बघू शकता की इथं जो गुळ 2-3 तास कायलमध्ये होता तो आता इकडं काढलेला आहे, वाफा म्हणतात त्याला. आणि हा थोडा वेळ गोठवून झाल्यानंतर मग तो त्या बकेटमध्ये काढला जातो आणि बकेटमधून तो थोड्या वेळानंतर काढला जातो. मग अशा पद्धतीनं पूर्ण गुळाची प्रक्रिया पूर्ण होते. संपूर्ण गुळाची प्रक्रिया झाल्यानंतर जो गुळ बनतो तो इथं स्टोअर केला जातो. आणि तो कसा असतो, तो कसा स्टोअर करतात, तिथून बाहेर कसा काढतात ते बघूया आपण. 5 किलोमध्ये. आता हा जो दिसतोय हा गुळ किती किलोचा आहे? 5 किलोमध्ये. 5 किलो. याला काय म्हणतात? किलो काय तर म्हणतात ना? 5 किलोमध्ये पिले येते ते. ओके. हा इकडून बनवून येतो असं? हां, इकडून 10 किलोमध्ये असा बनवून येतो. असा बनवायला ना हे असं निमा खाली मग असा पाडायला लागतो. आता तयार झाला म्हणायचं गुळ. हा किती किलोचा आहे? 10 किलोमध्ये आहे, तयार झाला गुळ आता. ओके. आता पहिला पातळ गुळ तिकडून येतो, त्यामध्ये भर लागतो. भरलं ना कडक होतो. कडक झाल्यानंतर 10-15 मिनटांमध्ये काय अर्धा तासानं असं मध्ये पलटी मारायची. गुळ आहे. सेंद्रिय गुळाला आज भरपूर मार्केट आहे. मार्केट म्हणजे चांगलंच मार्केट आलेलं आहे. आता हे केमिकलचा गुळ खाली आहे तो थोडा केमिकल घालून केलेला आहे, पण जास्त मार्केट आहे सेंद्रिय गुळाला. मार्केट यायला लागलं आहे आता. आणि तो गुळचं पुरा पौष्टिक आहे. आता 1 किलो, अर्धा किलो, पावशेर हे आता आमच्याकडे चालू आहे. ही पोझिशन आता आमच्याकडे पुरी चालू आहे.
या गुळाला जास्त मागणी आहे सध्या. मागणी भरपूर मागणी आहे. आता कोकण लाईनला आमचा भरपूर गुळ इथनं लोकललाच जातोय, जास्त जातोय. तर जो सेंद्रिय गुळ असतो आणि जो केमिकल गुळ असतो या दोघांच्यातला जर आपल्याला फरक बघायचा असला तर इथं दिसतोय. या दोन्ही गुळांच्या रंगामध्ये फरक आहे. हे दोन्ही पण 5 किलोमध्ये आहेत आणि हा आहे सेंद्रिय गुळ आणि हा आहे केमिकलयुक्त गुळ. आता जो यांच्या हातामध्ये आहे तो 1 किलोचा सेंद्रिय गुळ आहे. सेंद्रिय गुळ आहे. हे कणी मी याच्यात खत कसं असतंय, आपलं ह्याचं खत वापरत नसते, फक्त सेंद्रिय खत आपलं जनावराचं खत फक्त वापरलं असतं याला. बाकी कुठलं हे का हे नसते. बाकी हा जास्त आरोग्यदायी असतो. आरोग्यदायक हे 100 रुपये 110 रुपये किलोमध्ये गुळ जातो. आपल्या इथल्या कंट्रीमध्ये येतं कस्टमर म्हणताना आम्ही 45 किंवा 50 रुपये किलो देतो. आणि हा असं तुम्ही बॉक्समध्ये वगैरे टाकून पॅकिंग करून पुढे पाठवतो. तर आपण ज्या आज या गुऱ्हाळावरती आलेलो आहे त्या गुऱ्हाळाचे मालक चौगले सर आपल्यासोबत आहेत. त्यांनी हा गुऱ्हाळघर कधीपासून चालू केलं, त्यांचा याच्यातला अनुभव काय आहे, हे सर्व गुऱ्हाळघराची आव्हानं काय आहेत हे सगळं आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार सर. हे गुऱ्हाळघर म्हणजे किती वर्षापासून आता चालू आहे? 16पासून चालू आहे. 2016पासून. त्याच्या अगोदर तुम्हाला याच्यामध्ये अनुभव होता की? थोडाफार अनुभव होता. होय, पुतण्यानं वगैरे आमच्या गुऱ्हाळ चालू केलेलं होतं, थोडा अनुभव होता. त्याच्यानंतर मग तुम्ही हे चालू केलं. त्याच्यानंतर मग कसा हा प्रवास चालू आहे? तर काही गडी माणसं वगैरे बघून माणसांचं वगैरे कमी जास्त प्रमाण होतं आहे. लोक मिळत नाहीत आता घाण्यावर. म्हणजे आव्हानं भरपूर आहेत. होय, आव्हानं भरपूर आहेत. कामगार मिळू शकत नाही. 1 किलो घालाय कामगार मिळत नाही. यातून कसं मार्ग काढताय तुम्ही? काय असं जुनी पाणी माणसं कामावर येतात. नवीन मुलं काय आता कोण कामावर यायला तयार होत नाहीत. जुन्या माणसांनी रिक्वेस्ट करून आपलं 2-4 महिन्याचा घाण्याचा स्प्रेड असतो. म्हणजे दिवसाला तुम्ही किती गुळ उत्पादन करता येतं? दिवसाला म्हणजे 4 कायले आम्ही काढतो आहे. 4 कायले. प्रत्येक कायलमधून किती किलो गुळ येतो? प्रत्येक कायलमधून 600 किलो गुळ येतो. म्हणजे तुम्ही 4 कायलमध्ये 2400 किलो हो, तेवढा होतं. आणि हा गुळ कुठं जातो पुढं? कोल्हापूर जातो मार्केटला. हो. आणि इथं तुम्ही सेंद्रिय केमिकल दोन्ही पण गुळ बनवतो? गुळ काढतो. सेंद्रिय केमिकल काकवी काय लागली लोकांना तर देतो. गुळाची आता मागणी कशी आहे बाहेर? मागणी भरपूर आहे, पण दराचं हे नाही, फिक्स दर नाहीत. म्हणजे एक फिक्स असं काही रेट नाही आहे? कमी जास्त दर. आणि जे 5% GST गुळावर आहे त्याचा कसा फरक पडला आहे या उद्योगावर? हो, त्याचाही फरक पडला आहे. म्हणजे कमी हे होतं ते प्रमाणात. फायदा वगैरे ह्यात काय सहसा नाहीच. नुसतं आपलं करायचं म्हणून करायचं चाललेलं आहे. 10-20 कामगार आपल्याकडे जगतात 2-3 महिने, आपले 4 महिने. हां, त्यांच्यासाठी किंवा वयस्कर लोक असतात त्यांनाही कुठं काम नसते, मग आपल्या इथं उद्योगधंदा ती करण्यासाठी येतात. सरकारकडून काहीतरी धोरणात्मक जर यामध्ये बदल झाले तर जो गुळाचा जो उद्योग आहे त्याला परत चालना मिळेल किंवा बदल होईल असं काय तुम्हाला चित्र दिसते? सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत का? काही सरकार काय पावलं उचलते का त्याच्याबद्दल? सरकारनं दर फिक्स करायला पाहिजे. कमीत कमी दर किंवा जास्तीत जास्त एवढा दर दिला पाहिजे त्यांनी. दराचं माणसांचं हे लोकांचं सगळं मिळून त्यात हे झालं तर प्रॉफिट होणार. नाही तर प्रॉफिटी सध्या काही गुळात प्रॉफिटी नाही. आपला जुना धंदा आहे म्हणून करायचं चाललेलं आहे. तुम्ही कसं बघताय गुळाच्या भविष्याकडं? आता भविष्याकडे काही चालावं, ह्या वर्षी गुळाला दर लागेल, त्या वर्षी गुळाला दर लागेल म्हणून चालवायचं चालू आहे आता. तर आत्तापर्यंत आपण कोल्हापूरचा गुळ कसा बनतो, त्याची एकंदरीत प्रक्रिया कशी होते, हे सर्व आपण मुख्य प्रक्रिया बघितली. आता आपण सरांकडून ते इतक्या वर्षे या क्षेत्रात काम करत आहेत, त्यांचा या क्षेत्रातला अनुभव कसा आहे, कोल्हापूरच्या गुळाची आतापर्यंतची वाटचाल कशी आहे, हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही या क्षेत्रात म्हणजे कधीपासून काम करताय, किती सालापासून काम करताय? हे मला 6ला असं झाले की मी जवळजवळ शाळेला 7वीला असल्यापासून हे गुऱ्हाळाचा धंदा करतो आहे. माझ्या घरात पिढ्यानपिढ्या गुळवेच काम करीत होते. माझे चुलते भाऊ हे सगळे पिढ्यानपिढ्या. कोल्हापूरचा हा गुळ त्यावेळी फार मोठा फार्मात होता. आणि कोल्हापूरचा गुळ म्हणजे हे देशात पूर्व भारत देशात न परदेशात पण जात होता. मी सगळ्या गोष्टी त्यातला अनुभव म्हणजे पुरा अनुभव घेतलेला आहे.
म्हणजे हा तुमचा गुळव्याचा जो तुमचा व्यवसाय, गुळव्याचं जे काम करताय ते परंपरागत तुम्ही. आणि मग आत्ता जेवढे कोल्हापुरात आता गुऱ्हाळ आहेत किंवा पूर्वी होते त्याच्यामध्ये जे गुळवे आहेत ते असे परंपरागतच आहेत सगळे? हो, परंपरागतच आहेत. पण जे आता काय पूर्वी जे आत्ता जे आहे आणि पूर्वीच्याला फार अंतर आहे, फार म्हणजे फार अंतर आहे. पूर्वी जे होतं म्हणजे गूळ हे हा शेतकरीच बनवत होता आणि आताची पोझिशन फार गाड्यामुळं सगळ्यामुळं महागाईमुळं ह्याच्यामुळं हे गूळ न परवडण्यासारखा झालेला आहे. आणि त्या मानानं गुळाला दर पण नाही आहे, अजिबात दर नाही आहे. हे दर जर असता तर अजून शेतकरी वर्ग हा फार मोठा झाला असता आणि त्यांच्या हातातला धंदा दुसरीकडे गेलाच नसता. हा दुसरीकडे धंदा जायला लागला, हे कारखानदार घ्यायला लागलेत. आता पूर्वीसारखं शेतकरी हा वर्ग हा कुणाकडेच ह्या क्षेत्रात वळायला मागतच नाही. पैसेच नाही मिळत तर वळतच नाही आहे. मग त्याच्यामुळं हा धंदा जरा मागाडीला आला ना. पूर्वी जे होतं कोल्हापूर जिल्ह्यात इतकं घाणं होतं की न विचारायसारखं होतं. असं म्हणतात की कोल्हापुरात हजारोहून अधिक गुऱ्हाळघरं होती त्यावेळी, आता 100च उरलेले आहेत. हो, 100च उरले आहेत. पहिले होते 1000च्या वर गुऱ्हाळ होते. चिखली, आंबेवाडी, फुलेवाडी इकडे संपूर्ण ह्या कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळानं शाहूवाडी तालुक्यात सुद्धा भरपूर गुऱ्हाळ होते. आता बोटं मोजण्या इतकीच गुऱ्हाळ आहेत. आता कुठंच नाही गुऱ्हाळ, म्हणजे एक शाहूवाडी तालुक्यात 2च गुऱ्हाळ आहेत, नाही तर गुऱ्हाळच नाहीत, पहिल्यासारखी गुऱ्हाळच नाहीत. आणि मी या गुऱ्हाळाचा, कोल्हापुरी गुळाचा थोडाफार अभ्यास केला. त्यामधून मला अशी काही कारणं मिळाली की कोल्हापूरचा जो गुळ आहे, कोल्हापुरी गुळ म्हणतात, त्या नावानं बाहेरच्या राज्यातील काही कारखाने कोल्हापुरी गुळ म्हणून गुळाचं लेबलिंग करतायत. त्याचा इम्पॅक्ट पण कोल्हापूरच्या गुळाच्या उत्पादनावर किंवा त्याच्या विक्रीवरती झाला आहे. हां, बरोबर आहे. कारण काय झाले, कोल्हापुरी गुळ म्हणशीने आता जे कर्नाटकची लोक हे सुद्धा विकायला लागले. ते साखर टाकून गुळ करणे, हे करणे, हे त्यांचं चालूच आहे. मग त्याच्यामुळे हे कोल्हापूरच्या गुळाचं मार्केट फार मोठं कमी आलं आहे, फार म्हणजे फार मोठं कमी. आणि शाहूवाडी तालुक्यात जो प्रसिद्ध गुळ होता शाहूवाडी तालुक्यातला, हा त्याचा पुरा मार बसला. त्याच्यामुळं साखरेच्या गुळाला दर यायला लागला आणि चांगल्या गुळाला हा दर नाहीच आहे. त्याच्यामुळं ही शेतकऱ्यांनी हे संपूर्ण बंद करीत आणलं. ओरिजिनल जो गुळ आहे हा गुळच नाही आहे. फक्त शाहूवाडी तालुक्यातच गुळ ओरिजिनल मिळणार, बाकी कुठेही. आणि बाजारपेठेत जर गेला तर ओरिजिनल गुळाला किंमतच नाही. ती जर ओरिजिनल गुळाला जर किंमत जर असती तर शेतकरी वर्ग असा मागाडी आलाच नसता. नाही, त्याशिवाय असं पण आहे की पूर्वी असं म्हणायचं की घरी एखादे पाहुणे जर आले त्याच वेळी साखरेचा चहा केला जायचा, नाहीतर इतर वेळी फक्त गुळच वापरला जायचा. आता छोट्या छोट्या गोष्टीत म्हणजे चहापासून घरात दिवसात किती वेळा चहा बनतो आणि त्याचं काही गणित नसतं. आणि तिकडं आता गुळाचा वापर कमी झाला आहे. मग हे पण त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणता येईल. आणि त्याच्याशिवाय आता जी प्रोडक्शनची जी कॉस्ट आहे, उत्पादनाचं जे किंमत आहे ती वाढत गेली, पण जो बाहेर गुळाची ज्या किमतीला विक्री होते ती किंमत तेवढीच राहिली. त्याचा पण इम्पॅक्ट गुळाच्या याच्यावरती पडला. किमतीत फार तफावत आहे. कारण गुळ तयार करायला हा खर्च भरपूर आहे, परंतु हे जे त्याच्या मानानं किंमत ही मिळत नाही आहे. ओरिजिनल गुळ जर काढायचं म्हटलं तर त्याच्या मानानं किंमत मिळत नाही, म्हणून शेतकरी वर्ग ह्यो त्यापासून अलिप्त व्हायला लागला आहे. आणि ही साखरेचं गुळ तयार करणे, हे करणे, ह्याच्याशिवाय दुसरा काय उद्योगच राहिलेला नाही. मग हे मोठ्या कारखानदाराने घेऊन शेणे हे आपलं चालू केलं. म्हणजे साखरेमुळे गुळाचा गोडवा वाढला, पण गुळ उद्योगातील गोडवा कमी झाला. कमी झाला, भरपूर कमी झाला. अवश्य आता किती गुऱ्हाळ होती त्याला गणितच नाही. आणि कामगार हे नाहीतच. आता कामगारामुळं सगळं मोडकळीला आलं आहे. पूर्वी जसं कामगार मिळत होतं आणि पूर्वीची लोक जे होती, शेतकरी वर्ग, पूर्वीची पिढी होती, आणि ही पिढी आता ह्या धंद्यात ही पडू शकत नाही आहे. पण काही दिवसानं 100% तुम्हाला सांगतो आत्ताची पिढीसुद्धा किंवा गुऱ्हाळात वळणार ओरिजिनल गुऱ्हाळासाठी वळणार माणसं. आता जे खाणं गिऱ्हाईक जे आहे लोक, ती बिगर केमिकल गुळ मागतात. काही लोक जे आता मागतात ते बिगर केमिकल गुळ मागतात, आणि त्यांचंच योग्य आहे, शरीराला घातक नाही किंवा काही नाही आहे. म्हणजे एक सर्कल पूर्ण होऊन आता परत लोक
ज्या जुन्या पद्धती होत्या, ज्या जुन्या पद्धतीचा जो गुळ होता 100% वळणार, 100% वळणार. ही नवीन पिढी आहे, ही सुद्धा गुराळाच्या धंद्यात 100% पडणार. म्हणजे तुम्ही उद्यासाठी थोडं सकारात्मक चित्र बघताय. हो, बघतोय मी. होणार ते 100% होणार. कारण की ही पिढी, ही आताची जो गुळ जे आहे त्याच्यापेक्षा आता जो ओरिजिनल गुळ जर असला तर शरीराला घातक नाही आहे. आणि शाहूवाडी तालुक्यात हा गुळ म्हणजे प्रसिद्ध होता, हे संपूर्ण लोकांना माहिती आहे. शाहूवाडी तालुक्यातला गुळ म्हणजे जगप्रसिद्ध होता. इतका फास्ट गुळ होता की न केमिकलचा फास्ट गुळ होता. सरकारकडून गुळ उद्योगाला चालना मिळण्यासाठी अजून कोणती पावले उचलली गेली पाहिजेत, किंवा सरकार कोणती पावलं उचलते, त्यात कुठं कमी पडतंय का, काय बदल व्हायला हवेत? सरकारने सुद्धा पाऊल उचललं पाहिजे. शेतकरी वर्गाला जरासं प्रोत्साहन दिलं पाहिजे. शेतकरी वर्गाला जरासं म्हणजे सहकार्य जर केलं तर हा धंदा उचलणार किंवा भरपूर उचलणार. पण शेतकरी वर्गाला त्याला सहकार्य केलं पाहिजे की बाबा हा धंदा करा, ह्यो धंदा कारखानदाराकडे जाण्यापेक्षा तुम्हीच हा हँडल करा तर तुम्हाला 4 पैसे मिळेल. सरकारने त्याला काहीतरी सुविधा केली पाहिजे. आता गुळावरती 5% GST आहे, त्याचा पण इम्पॅक्ट हो सगळ्याला आहेच की. GST लागली त्याच्यामुळे हे गुराळ आता शेतकरी न मिळवता व्यापारी मिळवायला लागलाय ना पैसे. शेतकऱ्याला पैसे नाही तर पण व्यापाऱ्यांना पैसे आहेत ना. हां बरोबर. आणखी हा जो आपला इथला गुळ आहे तो गुजरातमध्ये पण जास्त जातो ना? गुजरात बॉम्बे इकडे संपूर्ण याच्या क्षेत्रात जातोच हो. गुळ हा कोल्हापुरी शाहूवाडी तालुक्यातला गुळ हा प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी गुळ हा नावाजलेला गुळ आहे. माझ्या असं वाचनात आलं की कोल्हापूरचा गुळ आहे तो इंग्लंडला जातो, अमेरिकेला जातो, त्याच्याशिवाय दुबईला जातो. जातो सगळीकडे जातो. बाहेर एक्सपोर्ट सगळीकडे गुळ हो तयार कोल्हापुरी गुळ हा जातोच. म्हणजे आत्ता जरी कोल्हापूरच्या गुळाची जो पूर्वा इतिहास होता त्याच्यापेक्षा थोडीशी परिस्थिती बिकट असली तरी पण भविष्यासाठी योग्य पावलं जर उचलली तर तुम्ही कोल्हापूरच्या गुळासाठी सकारात्मक चित्र बघताय. आणि कोल्हापूरची जी एक ओळख आहे, कोल्हापुरी साज म्हणतो, कोल्हापुरी चपला म्हणतो, कोल्हापुरी मिसळ म्हणतो, आणि त्याप्रमाणे कोल्हापुरी गुळाची एक वेगळी ओळख आहे. शाहू महाराजांनी जो त्यावेळी गुळाला चालना दिली त्यानंतर तो शाहू गुळ म्हणायचे. हां, तर त्या पद्धतीचे ते पूर्वीचे दिवस तुम्ही परत बघताय? नाही 100% हे आत्ताच्या पिढीनं, तरुण पिढीनं ह्या गुळाच्या मार्गाला लागावं ही अशी माझी खूप इच्छा आहे. खूप इच्छा आहे की हा शेतकरी खरोखर वरती येणार. आणि आता ह्या बाजारपेठेत हे मोठा आटम काढण्यापेक्षा लहान आटम काढून गुराळ तयार करून शिनी हे जर मिळवलं तर शेतकरी 100% वर येणार. 100%. आज 1 किलो, अर्धा किलो, पावशेर ह्याला जेवढं मार्केट आहे तेवढं आता कुठल्यालाच मोठं पूर्वी कसं होतं 30 किलोचं ढेप म्हणून होते, 30 किलोची होती. ती 30 किलोची ही पुरी गायबच झाली. ती या बाजारपेठेनं गायबच झाली. ती आता हे किरकोळ किती अर्धा किलो, पावशेर, 100 ग्रॅम ह्या क्षेत्रात उतरून आत्ताच्या पिढीनं त्यात उतरून शिनी 100% त्या 4 पैसे हे मिळणार ही माझी खात्री आहे. आता आमचं वय झालेलंच आहे, पण पुढच्या पिढीला मी माझं सांगणं आहे की त्यांनी 100% ह्यात उतरावं. 100% उतरावं. 4 पैसेसुद्धा मिळण्याची खात्री मी देतो. तर हे होते कुंभार सर यांनी आपल्याला पूर्ण गुळ कसा बनतो, गुळाची प्रक्रिया कशी होते, कोल्हापूरच्या गुळाचा इतिहास काय आहे, त्याच्यातले आपण काय म्हणू की आव्हाने काय आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. आणि त्यांनी खूप चांगली माहिती दिली. कोल्हापूरच्या गुळाची उद्याचं भविष्य काय असेल याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सकारात्मक माहिती दिली. त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. आणि आपण आज इथं थांबूया. धन्यवाद. ओके. नमस्कार. तर असा बनतो कोल्हापूरचा कोल्हापुरी गुळ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.